जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ। प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत योगायोगाने पोहोचलेला नाही। जगात लाखो लोक आहेत, पण हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे। या मागे एक कारण आहे। कदाचित आज तुमच्या मनात एखादी चिंता असेल, एखादी मनोकामना असेल, किंवा जीवनातील काही प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधत असाल। आज काहीही मागण्याआधी फक्त मन शांत करा। जिथे आहात तिथेच डोळे अलगद मिटा। स्वामी समर्थाच्या चरणी मन अर्पण करा। एक दीर्घ श्वास घ्या आणि मनोमन म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, श्रद्धेने केलेली प्रार्थना माणसाला आतून मजबूत बनवते। संकटे कदाचित लगेच संपत नाहीत, पण त्यांना सामोरे जाण्याचे धैर्य नक्की मिळते। स्वामी समर्थाच्या शिकवणीत श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांना नेहमीच महत्त्व दिले गेले आहे। आज अनेकांच्या घरात आर्थिक अडचणी आहेत। काही जण नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, काहींच्या संसारात मतभेद आहेत, काहींचे आरोग्य बिघडले आहे, तर काही जण फक्त मन शांतीच्या शोधात आहेत। कोणतीही अडचण असो, ती शांत मनाने आणि योग्य प्रयत्नांनी सोडवण्याची प्रेरणा प्रार्थनेतून मिळू शकते। लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस सारखा नसतो। जसा अंधार कायम राहत नाही, तसाच कठीण काळही कायम राहत नाही। योग्य वेळ आली की परिस्थिती बदलते, म्हणूनच आशा सोडू नका। आता पुन्हा एकदा मनोमन नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। या नामस्मरणाबरोबर तुमच्या मनातील राग, भीती, चिंता आणि नकारात्मक विचार स्वामींच्या चरणी अर्पण करा। स्वतःला सांगा, मी धैर्याने पुढे जाईन, मी प्रामाणिक प्रयत्न करीन, स्वामी मला योग्य मार्ग दाखवतील। भक्तांनो, आजचा दिवस संपण्यापूर्वी एक संकल्प करा, उद्याचा दिवस अधिक चांगला घालवण्याचा, कोणाचे मन न दुखावण्याचा आणि आपल्या कर्तव्याला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा। आता पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। ही प्रार्थना मनापासून पूर्ण करा। श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि चांगले कर्म करत राहा। मनाला शांतता आणि पुढे जाण्याची शक्ती लाभो, हीच स्वामी समर्थाच्या चरणी प्रार्थना।